मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे ब्रेन इटिंग अमिबा. सिंपल आणि सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की याचं सायंटिफिक नेम काय आहे, जे आपल्याला सायन्ससोबत याला कम्पेअर करायचं आहे. तर ब्रेन इटिंग अमिबा रिसेंटली केरळामध्ये एका छोट्या मुलीची याने डेथ झालेली आहे. हा वॉर्म फ्रेश वॉटरमध्ये आढळतो. तर जसं की पॉन्ड्स, लेक, स्विमिंग पूल आणि आजकाल जिथे आपण जातो वॉटरफॉल, तिथे सुद्धा हा आढळू शकतो. आपल्याला महत्त्वाचं काय आहे हे, हा सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे. हा आपल्या नर्वस टिश्यूला डॅमेज करतो. बघा मित्रांनो, जेव्हा आपण कॉन्टॅमिनेटेड वॉटर इनहेल करतो तेव्हा हा आपल्या नर्वस सिस्टीम थ्रू ट्रॅव्हल करून आपल्या जे ऑल्फॅक्टरी नर्वस टिश्यू आहेत त्याला डॅमेज करतो. त्याच्यामुळं काय होतं की पर्सन कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर याच्यामुळे वाचण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे असं समजा की 5 ते 6 दिवस फक्त तो जगू शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर याचे जे सिम्पटम्स आहेत ते आहे नॉसिया, फीवर, वॉमिटिंग आणि हेडॅक. बघा मित्रांनो, हा जो ब्रेन इटिंग अमिबा आहे हा शेपसुद्धा बदलू शकतो आणि हा एक्सटेंडसुद्धा करू शकतो बाय देअर सुडोपोड्स. ठीक आहे, तर ह्या सिंपल गोष्टी तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे की हा इन्फेक्शियस आहे का, म्हणजे पर्सन टू पर्सन हा इन्फेक्ट करतो का, तर नाही, हा पर्सन टू पर्सन इन्फेक्ट करत नाही. बघा, रेअर चान्सेस आहे पण मोस्ट डेंजरस आहे. सध्या ह्याच्यावर एखादा